राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यातील 78 ज्येष्ठ लोककलाकारांचे प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा परिषदेत अद्याप प्रलंबित असून तांत्रिक अडचणींमुळे अनेक कलाकारांना जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला वेळेत सादर करता आलेले नाहीत। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचं मानधन रखडलंय। मोबाईलद्वारे ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आवश्यक असलेला QR कोड लॉग इन होत नसल्यानं कलाकारांना अडचणीचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच ऑनलाईन बरोबर ऑफलाईन सुविधा पुन्हा सुरू करावी अशी मागणी शिरोळ तालुका लोककलाकार संघटनेनं केली आहे। या मागणीसाठी शुक्रवारी लोककलाकार संघटनेच्या वतीनं शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप व कार्यालयीन अधिकारी वैशाली लाटे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व अनेक ज्येष्ठ लोककलाकार उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर दगडू माने यांनी सांगितलं की बहुतांश लाभार्थी हे वयोवृद्ध कलाकार आहेत। मोबाईल, QR कोड, ऑनलाईन प्रक्रिया याबाबत त्यांना अडचणी येत आहेत। तांत्रिक कारणांमुळे जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर न करता आल्यानं मानधन थांबलंय। त्यामुळं शासनानं मानवी दृष्टिकोनातून विचार करून तातडीनं मुदतवाढ द्यावी आणि प्रलंबित मानधन प्रस्ताव मंजूर करावेत। गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी कलाकारांच्या अडचणीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देऊन पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन दिलं। निवेदनात नमूद करण्यात आलंय की राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत पात्र कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिलं जातं। यापूर्वी जीवन प्रमाणपत्र ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारलं जात होतं, मात्र यावर्षीपासून ऑनलाईन पद्धत बंधनकारक करण्यात आली आहे। सध्या प्रणालीतील त्रुटींमुळे कलाकारांना प्रमाणपत्र सादर करता न आल्यानं त्यांचं मानधन रखडलंय। शिरोळ तालुक्यातील 78 ज्येष्ठ लोककलाकारांचं मानधन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून ते अद्याप प्रलंबित आहेत। हे प्रस्ताव तात्काळ मंजूर करून वयोवृद्ध कलावंतांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी संघटनेनं केली आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। हे कलाकार मानधनाचे जे लाभार्थी आहेत त्यांनी जे आपल्याला निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही जिल्हा स्तरावर पाठवून देतो। जी आता तो विषय जो निघाला हयातीचा, तर साधारणतः आपल्याकडे पेन्शनर साधारणतः 1,300 आहेत। तर ते वर्षातून एकदा हयातीचा दाखला आपल्याला पुरुष करतात, त्याला वेगळं नव्यानं काय पत्र म्हणजे रेग्युलर पेन्शन आहे, म्हणजे माझे शिक्षक आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी काय। त्यामुळं तुम्हाला ज्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाची किंवा कोणाची अडचण येत असेल तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, त्याचा हयातीचा दाखला आपण मिळवून देऊ। नाही, पण शासनानं आम्हाला सांगितले आता ग्रामसेवक बी नको, तलाठी बी नको, आता डायरेक्ट ऑनलाईन तुमची हयाती दाखले द्या। त्यामुळे या अडचण निर्माण ती आता त्याची मुदत संपून गेली आहे। ते कळवतो आम्ही, ते जिल्ह्याला कळवतो।